नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्ष सेमिस्टर सेकंड पेपर तिसरा इंट्रोडक्शन पॉलिटिकल कन्सेप्ट राजकीय सिद्धांताची ओळख। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इंट्रोडक्शन पॉलिटिकल कन्सेप्ट या पेपरमधील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट करून स्वातंत्र्याचे प्रकार विशद करा, याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की मानवी जीवनामध्येच नाही तर सर्वांगीण क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान जर कशाला असेल तर स्वातंत्र्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। कारण जोपर्यंत माणसाला मानवी जीवनामध्ये स्वातंत्र्य असत नाही तोपर्यंत मानवाचा विकास होऊ शकत नाही। म्हणून मानवी विकासासाठी, मानवाच्या जडणघडणीसाठी स्वातंत्र्याची आवश्यकता आहे। आपण स्वातंत्र्याचा इतिहास आपण पाहतो तर स्वातंत्र्यासाठी अनेक महामानवांनी, अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाची आहुती त्यांनी दिलेली आहे। अनेक प्रकारच्या चळवळी आणि क्रांती कशामुळं फक्त स्वातंत्र्य या कारणासाठी झालेली आपणास दिसून येते। आणि आज आपण जे काही स्वातंत्र्याची फळं चाखत आहोत याच्या पाठीमागं स्वातंत्र्य चळवळी आणि या काही ज्या क्रांत्या झालेल्या आहेत या क्रांत्यामुळंच आपण आज जी काही स्वातंत्र्याची फळं चाखत आहोत ही फक्त त्या चळवळीमुळे आणि क्रांतीमुळेच घडून आलेलं दिसून येतं आहे। म्हणून आधुनिक काळात राज्यशास्त्र विषयाच्या केंद्रस्थानी असलेली संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य होय। लोकशाहीच्या प्रसाराबरोबरच स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा प्रसार झाला। आजच्या काळात सर्व परिचित आणि सातत्याने वापरली जाणारी ही संकल्पना आहे। व्यक्ती, समाज आणि राज्यासाठी ही स्वातंत्र्याची संकल्पना महत्त्वाची आहे। स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीचे आयुष्य व्यर्थ आहे। व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी स्वातंत्र्य ही पूर्व अट आहे। कोणत्याही समाजाची उन्नती किंवा विकास स्वातंत्र्याशिवाय होऊ शकत नाही। आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रत्येक राज्य स्वतःला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून संबोधते। एखाद्या राज्याला राज्य म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाची मान्यता मिळण्यासाठी स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे। पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र राज्य म्हणून पुढे येण्यासाठी 20व्या शतकात आशिया, आफ्रिका खंडातील अनेक वसाहतीमधून स्वातंत्र्य चळवळी झाल्या। भारतातही स्वातंत्र्य चळवळ याचे उत्तम उदाहरण आहे। भारताला 1947 साली स्वातंत्र्य प्राप्त झाले। एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून भारत पुढे आला आहे। स्वातंत्र्याची संकल्पना ही उदारमतवादाच्या केंद्रस्थानी आहे। एक मूलभूत सामाजिक मूल्य म्हणून उदारमतवाद स्वातंत्र्याकडे पाहतो। व्यक्तीला आपल्या सर्व क्षमतांचा विकास करण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे। या स्वातंत्र्यावर बंधने टाकणाऱ्या एकाधिकारशाहीवादी आणि निरंकुश राजवटीविरुद्ध उदारमतवादाची चळवळ विकसित झाली। व्यक्तीला जोपर्यंत व्यक्तिगत, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि बौद्धिक क्षेत्रात स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही। म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं की व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास करायचा असेल, एक नाही, व्यक्तीला सुखी आणि संपन्न जीवन जर जगू द्यायचं असेल तर त्याला कशाची आवश्यकता आहे? स्वातंत्र्याची आवश्यकता आहे। जर आता बघा, आपण बघतो की मध्ययुगीन कालखंडामध्ये स्त्रियांवर आणि मागासवर्गीय जे काही लोकसमूह होते त्यांच्यावर काय होती? फार मोठ्या प्रमाणात बंधनं त्यांच्यावर होती। परंतु जशी जशी त्यांच्यावरची बंधनं सैल झालेली आहे की नाही, ते बंधनमुक्त झालेले आहेत। आज आपण पाहतो की स्त्रियासुद्धा काय झालेल्या आहेत? मुक्तपणे जीवन जगत आहे आणि त्यांचासुद्धा फार मोठे झपाट्याने त्यांचा काय होत आहे? व्यक्तिमत्व विकास होत आहे। आपण याची परिणती बघतो की सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी फार मोठ्या प्रमाणात काय घेतलेली आहे? भरभराट घेतलेली आहे। म्हणजे एकंदरीत मानवी जीवनामध्ये कशाला महत्त्व आहे? स्वातंत्र्याला फार महत्त्वाचं स्थान आहे। स्वातंत्र्य हा जो शब्द आहे, लिबर्टी, हा शब्द लॅटिन शब्द लिबर पासून तयार झालेला आहे, की नाही?
लिबर्टी हा जो इंग्रजीमध्ये ह्याला स्वातंत्र्याला काय म्हणतात, लिबर्टी. आणि हा जो शब्द आहे लॅटिन शब्द लिबर या शब्दापासून तयार झालेला आहे. लिबर याचा अर्थच बंधनरहित असा होतो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आता स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे, स्वातंत्र्य ही संकल्पना अतिशय क्लिष्ट संकल्पना आहे. म्हणजे अनेक विचारवंतांनी आपापल्या परीने स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी काय केलेला आहे, सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला जरी ही संकल्पना सोपी वाटत असली तरी समजून घेण्यासाठी ही जी संकल्पना आहे अतिशय क्लिष्ट संकल्पना आहे. कारण स्वातंत्र्यासंबंधी अनेक विचारवंतांनी आपापल्या परीने त्याचा अर्थ काय केलेला आहे, सांगितलेले आहेत. बघा, राजकीय सिद्धांतामधील ज्या संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करणे अवघड आहे त्यापैकी स्वातंत्र्य ही संकल्पना आहे. अतिशय अस्पष्ट आणि संभ्रमात टाकणारी ही संकल्पना म्हणून स्वातंत्र्याची संकल्पना प्रसिद्ध आहे. ज्या उदारमतवादी परंपरेतील विचारवंतांनी स्वातंत्र्याला या परंपरेच्या केंद्रस्थानी मानले त्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ आपापल्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेविषयी एक वाक्यता नाही. स्वातंत्र्याचा अर्थ आणि स्वरूप कसे आहे याविषयी उदारमतवादी परंपरेतील विचारवंतांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद आहे. बघा, रुसो काय म्हणतो, रुसो या विचारवंताच्या मते स्वातंत्र्य म्हणजे सामूहिक इहेचे पालन करणे होय. तर हॉब्ज म्हणतो स्वातंत्र्य म्हणजे बाह्य बंधनाचा अभाव. हेगेल या विचारवंताच्या मते स्वातंत्र्य म्हणजे कायद्याचे पालन करणे होय. तर ऑन लिबर्टी हा जो अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे जॉन स्टुअर्ट मिल काय म्हणतो, तो स्वातंत्र्याच्या अर्थात अपेक्षित आहे की व्यक्तीने अशा पद्धतीने आपले हित साधावे की ज्यामुळे इतरांना त्यांचे हित साधण्याच्या प्रक्रियेत बाधा येणार नाही किंवा त्यांना तसे करण्यापासून प्रवृत्त केले जाणार नाही. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या संकल्पनेत निरंकुश राज्यकर्त्यापासून संरक्षण अपेक्षित आहे. तर अतिशय महत्त्वाचा आधुनिक काळातला विचारवंत हेराल्ड लॉसी काय म्हणतो, आधुनिक संस्कृतीमधून व्यक्तीला सुखाची हमी देणाऱ्या सामाजिक अटीवर निर्बंध नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय. मॅकफर्सन काय म्हणतो, व्यक्तीला समृद्ध जीवन जगता यावे यासाठी आवश्यक अटी म्हणजे स्वातंत्र्य होय. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांत्या झाल्या आहेत, जशी फ्रेंच क्रांती हे स्वातंत्र्याचं फार मोठं धोतक आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा स्वातंत्र्य विचारसरणीसाठी अनेक व्यक्तींनी संघर्ष केलेला आहे. जसं आपण पाहतो की स्वातंत्र्यासाठी आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, राजाराम मोहन राय आहे, अनेक त्याच्यामध्ये पेरियार रामास्वामी असेल किंवा असे अनेक जे विचारवंत, महात्मा गांधी असेल, यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचं काय आहे, फार मोठं योगदान आहे. गांधीजींचं स्वातंत्र्य चळवळीसाठी योगदान आहे. तर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज या विचारवंतांनी जे काही इथल्या व्यवस्थेमध्ये जे काही मागासवर्गीय लोक म्हणजे बंधनामध्ये जीवन जगत होती त्यांच्यावर अनेक अशा प्रकारच्या जाचक अटी वेगळे, त्यांना माणूस म्हणून जीवन जगता येत नव्हतं, त्यांना माणूस म्हणून कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा, त्यांना शिक्षणबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, धनबंदी, प्रदेशबंदी, संचारबंदी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंद्या त्यांच्यावर लादण्यात आलेल्या होतं. साधं म्हणजे पाणीसुद्धा त्यांना पिऊ दिलं जात नव्हतं. म्हणजे रोटीबंदी म्हणजे अशा प्रकारच्या बंधन युक्त जीवन या ठिकाणचा मागास समूह जीवन जगत होता. आणि मग याच्यातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मग राजश्री शाहू महाराज असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, बाबासाहेब आंबेडकर असेल, पेरियार रामास्वामी असेल, अशा अनेक या महामानवांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, स्वातंत्र्यासाठी त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी, मानवी जीवनाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय केलेले आहे, प्रयत्न केलेला आहे. याच्याबरोबर स्वातंत्र्य आंदोलनामध्ये महात्मा गांधीजींचं योगदान आपल्याला बघायला मिळतो. किंवा त्याच्यानंतर आपण बघितलं तर 20व्या शतकातील महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य चळवळ, दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील वंशविरोधावरची चळवळ, म्यानमारमधील ॲन सॅन सूकची लोकशाहीसाठी चळवळ हे स्वातंत्र्यासाठीचे संघर्ष होते. नेल्सन मंडेला यांनी आणि ॲन सॅन सूक यांनी आपल्या संघर्षाचे वर्णन ज्या आत्मचरित्रातून केले आहे त्याच्या शीर्षकावरून या संघर्षाच्या स्वरूपाची कल्पना येते. नेल्सन मंडेला यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे वॉक टू फ्रीडम.
आणि ॲन शॅन सूकच्या आत्मचित्राचे शीर्षक आहे फ्रीडम फ्रॉम फेअर. आता या दोन्ही नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी ह्यांना कुठं जेलमध्ये ह्यांना जावं लागलेलं आहे. म्हणजे असे अनेक महामानव आहेत, क्रांतिकारी युग पुरुष आहे, त्यांनी स्वातंत्र्यासाठी काय केलेलं आहे, जेलमध्ये जाऊन किंवा त्यांनी स्वतःची आत्माहुती त्यांनी स्वातंत्र्यासाठी, मग जसे भगतसिंग आहे, राजगुरू आहे, सुखदेव आहे, स्वतःच्या आत्माची बळी देण्याचं काम स्वातंत्र्यासाठी काय त्यांनी केलेलं आहे. तर ही अतिशय राज्यशास्त्रामधील आणि मानवी जीवनामधील ही जी संकल्पना आहे ती संकल्पना कोणती आहे, स्वातंत्र्य ही संकल्पना आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता स्वातंत्र्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर या प्रकारावर आपण चर्चा करणार आहोत. तर स्वातंत्र्याचा पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार आहे नैसर्गिक स्वातंत्र्य. पहिला प्रकार कोणता आहे, नैसर्गिक स्वातंत्र्य. नैसर्गिक स्वातंत्र्य अशा प्रकारचं स्वातंत्र्य आहे की नैसर्गिक म्हणजे ज्या वेळेस समाजाची आणि राज्याची निर्मिती झाली नव्हती. नैसर्गिक स्वातंत्र्य म्हणजे काय, समाजाची बी निर्मिती झाली नव्हती आणि राज्याचीही निर्मिती झाली नव्हती. त्यापूर्वी जो माणूस होता तो कुठं राहत होता, माणूस निसर्ग अवस्थेमध्ये माणूस राहत होता, आहे की नाही. म्हणजे निसर्ग अवस्थेमध्ये न राज्याची निर्मिती झालेली होती न समाजाची निर्मिती झाली होती. म्हणजे माणूस हा काय होता, निसर्ग. जसं आज आपण पाहतो की हे जे पशु प्राणी आहे की नाही जंगलामध्ये कसे जीवन जगतात, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची बंधनं आहेत का, आहे की नाही. त्यांना काय खावं काय खाऊ नये, कसं राहावं, कुणीतरी सांगणारं आहे का त्यांच्यावर, त्यांना नाही. मग अशा प्रकारे माणूससुद्धा पहिल्या अवस्थेमध्ये कसा जीवन जगत होता, नैसर्गिक जीवन जगत होता. आणि ह्या नैसर्गिक जीवन जगण्याच्या पद्धतीलाच नैसर्गिक स्वातंत्र्य असं म्हणतात. नैसर्गिक अवस्थेसंबंधी किंवा नैसर्गिक स्वातंत्र्यासंबंधी हॉब्स, लॉक आणि रुसो यांनी फार मोठ्या प्रमाणात त्यांनी नैसर्गिक अवस्थेचं काय केलेलं आहे, समर्थन केलेलं आहे. रुसो या विचारवंताने तर तो म्हणतो की निसर्ग अवस्था एवढी चांगली होती, तो म्हणतो की आम्हाला तुमचा हा चकाचोंदपणा, तुमचा हा जो भौतिकवाद आहे किंवा तुमचा जो हे काही ऐश्वर्य आहे हे आम्हाला नको आहे. कारण आम्ही त्यावेळेस जे आम्ही काही आदिम जीवन जगत होतो ती आदिम अवस्था आमच्यासाठी काय होती, फार चांगली होती. त्यावेळेस आम्हाला सुख आणि दुःखाची कल्पना नव्हती, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे नैसर्गिक अवस्थेचं कुणी समर्थन केलेलं आहे, हॉब्स, लॉक, रुसो यांनी समर्थन केलेलं आहे. रुसो म्हणतो की म्हणजे माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे, परंतु ह्या सामाजिक व्यवस्थेने त्याच्यावर काय लादलेली आहे, बंधनं लादलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचा जीवन जगणारा जी काही पहिली अवस्था आहे ती कोणती आहे, नैसर्गिक स्वातंत्र्याची अवस्था आहे. आणि हा नैसर्गिक स्वातंत्र्याचा हा जो काय आहे स्वातंत्र्याचा कोणता प्रकार आहे, पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे व्यक्तिगत स्वातंत्र्य, आहे की नाही. व्यक्तिगत स्वातंत्र्याचं समर्थन ऑन लिबर्टीमध्ये जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताने व्यक्तिगत स्वातंत्र्याचं काय केलेलं आहे, समर्थन केलेलं आहे. म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये, आहे की नाही, जे आपण जीवन जगतो की नाही, व्यक्तिगत जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन असता कामा नये. तुम्ही मनमर्जीने जीवन जगणे, आहे की नाही, मनमोजीने जीवन जगणे, आहे की नाही, याला म्हणतात व्यक्तिगत. व्यक्तिगत जीवनामध्ये मी काय खाणार आहे, मी काय पिणार आहे, मी कोणते कपडे वापरणार आहे किंवा मी दिनचर्यामध्ये कशा प्रकारचं आचरण करणार आहे, हे व्यक्तिगत लेवलवर माझं कार्य हे म्हणजे फक्त माझ्यापुरतंच प्रभावित करणारा क्षेत्र असेल त्याला व्यक्तिगत जीवन असं म्हणतात. आणि मग व्यक्तिगत क्षेत्रामध्ये जॉन स्टुअर्ट मिळतो की त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन असता कामा नये. मानवाला सुखी आणि संपन्न जीवन जगायचं असेल तर त्याला व्यक्तिगत काय पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. मिल याने म्हणजे खऱ्या अर्थाने व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता जर कोण असेल तर जॉन स्टुअर्ट मिल आहे. त्यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये याचं विवेचन केलं आहे. आणि स्वातंत्र्याचे त्यांनी दोन प्रकार सांगितलेले आहे, एक स्वसंबंधी कार्य आणि दुसरा परसंबंधी कार्य. स्वसंबंधी म्हणजे काय, ज्या कामाचं आपल्यावर इफेक्ट होतो, स्वतःवर इफेक्ट होतो ते स्वसंबंधी कार्य. मिल म्हणतो की स्वसंबंधी कार्यामध्ये कुठल्याच प्रकारची बंधनं असता कामा नये. परसंबंधी कार्य म्हणजे माझ्या कामामुळं जर तुम्हाला त्रास होत असेल, आहे की नाही, तर त्याच्यावर मात्र राज्याने काय केली पाहिजे, बंधनं लादली पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये स्वातंत्र्याचं समर्थन कोणी केलेलं आहे, जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताने केलेलं आहे. आणि हा स्वातंत्र्याचा दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य.
आहे की नाही. आता हा जो स्वातंत्र्य आहे हा राष्ट्राच्या संबंधीचा स्वातंत्र्य आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा संबंध संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्याशी आहे. स्वातंत्र्य आणि सार्वभौम राष्ट्राचा दर्जा मिळवणे हे प्रत्येक राष्ट्राचे स्वप्न असते. राष्ट्र राज्याच्या संकल्पनेच्या विकासाबरोबर राष्ट्रीय स्वातंत्र्याची संकल्पना प्रसिद्धीला आली. 20व्या शतकात आशिया आफ्रिका खंडातील अनेक वसाहतीमधून स्वातंत्र्यासाठी आंदोलने आणि चळवळी झाल्या. भारतही अशा स्वरूपाच्या चळवळी दीर्घकाळ चालत राहिली. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. राष्ट्रीय स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणापासून राष्ट्रमुक्त असणे होय. म्हणजे सार्वभौम संपन्न राष्ट्र म्हणजे याला राष्ट्रीय स्वातंत्र्य असं म्हणतात. म्हणजे आपल्यावर कुठल्याही प्रकारचं बाहेरील बंधन नाही. आपण अंतर्गत आणि बाह्य क्षेत्रामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा आपण काय घेऊ शकतो, निर्णय घेऊ शकतो. याला काय म्हणतात, याला म्हणतात राष्ट्रीय स्वातंत्र्य. आणि ह्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा अतिशय महत्त्वाचा तिसरा प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याचा चौथा प्रकार आहे नागरी स्वातंत्र्य, आहे की नाही. आता नागरी स्वातंत्र्य म्हणजे काय, नागरी स्वातंत्र्यालाच घटनात्मक स्वातंत्र्य असं सुद्धा म्हणतात. आता आपण जे जीवन जगत आहोत, आहे की नाही, आपण जे जीवन जगत आहोत हे जीवन कुठल्या प्रकारचं जीवन जगत आहोत, आपण नागरी स्वातंत्र्याचं आपण जीवन जगत आहोत. म्हणजे आपण आपल्या देशामध्ये राहतो आणि मग देशामधले जे काही नियम आहेत, देशाचे जे काही कायदे आहेत त्या कायद्याचं आपण काय करतो, पालन करतो, आहे की नाही. आणि जर एखाद्या वेळेस आपल्याकडून चूक झाली तर त्या चुकीचा परिणाम काय होतो, त्याला शिक्षासुद्धा मिळते. जसं आज आपण पाहतो की आता देशामध्ये सध्या राष्ट्रीय आपत्ती आहे की नाही, देशामध्ये महामारीचं संकट आहे. आणि मग सरकारने काय घोषित केलेलं आहे, लॉकडाऊन घोषित केलेलं आहे. लॉकडाऊन म्हणजे सगळं तुम्हाला जर व्यवस्थित जीवन जगायचं असेल, सुखी राहायचं असेल, पुढचे दिवस जर तुम्हाला बघायचं असेल तर आता तुम्ही काय करा, घरी राहा, आहे की नाही, घरी राहा आणि सुरक्षित राहा. हे कुणाचे आदेश आहेत, हे सरकारचे आदेश आहेत. आता आपली इच्छा नसून सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला त्या आदेशाचं पालन करावं लागतं. आणि जर आपण आदेशाचं पालन जर नाही केलं तर काय होऊ शकतो, सरकार आपल्याला, शासन जे आहे किंवा जे काही प्रशासन जे आहे ते आपल्याला शिक्षा करू शकतो, शिक्षा करतो. म्हणजे हे कोणतं स्वातंत्र्य आहे, याला म्हणतात नागरी स्वातंत्र्य. म्हणजे आपण या देशाच्या व्यवस्थेमध्ये आपण राहतो म्हणून देशाचे नियमावलीचं पालन करणे, देशाच्या कायद्याचं पालन करणे, याला कुठलं स्वातंत्र्य म्हणतात, याला नागरी स्वातंत्र्य असं म्हणतात. आणि हा स्वातंत्र्याचा अतिशय महत्त्वाचा चौथा प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रकार जो आहे, पाचवा प्रकार आहे राजकीय स्वातंत्र्य, आहे की नाही. म्हणजे आपल्याला म्हणजे लोकांमध्ये राजकीय जाणीव जागृती निर्माण व्हावी, लोकांचा राजकीय सामाजिकरण व्हावं आणि मग राजकीय जाणीव जागृती, राजकीय सहभाग वाढावा. यासाठी काय आवश्यक आहे, यासाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जे काही ही शासन व्यवस्था आहे, ही जी काही लोकशाही प्रणाली आहे, आणि मग याच्यामध्ये लोकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, यासाठी आपल्याला राजकारणामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. मग आपण कुठल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतो, आपण निवडणुकीच्या माध्यमातून मतदान करतो आपण, म्हणजे आपण राजकारणामध्ये सहभागी आहोत, आहे की नाही. काही राजकारणामध्ये सहभागी असतो, काही आपल्याला स्थानिक शासन व्यवस्था असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, या निवडणुकीमध्ये आपण उभं राहू शकतो, सत्तेमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. किंवा देशामधल्या ज्या काही कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आहे, विधानमंडळ आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण काय होऊ शकतो, त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आणि सहभाग जर झाला नाही तर सरकारवर टीका टिप्पणी करण्याचा सुद्धा आपल्याला काय अधिकार आहे, राजकीय अधिकार आहे. म्हणजे याला म्हणतात राजकीय स्वातंत्र्य. म्हणजे हा सुद्धा काय आहे, स्वातंत्र्यामधला एक अतिशय महत्त्वाचा राजकीय स्वातंत्र्य हा प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा शेवटचा 6वा प्रकार आहे आर्थिक स्वातंत्र्य, आहे की नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्व कशाला आहे, पैशाला महत्त्व आहे, हे साधनाला महत्त्व आहे. ईसा पी ना मुसापी सबसे बडा है पीसा पी, पैसा बोलता है, पैसा चालता है. आणि जर तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला बंधन लावलं तुमच्यावर तर तुम्ही गुलामाचं तुम्ही काय करू शकतात, जीवन जगू शकतात. म्हणून गुलामीच्या जीवनातून बाहेर काढण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, आर्थिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. व्यक्तीला आपल्या आर्थिक विकासासाठी आर्थिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. आर्थिक स्वातंत्र्याअभावी व्यक्तीची अवस्था एखाद्या गुलामाप्रमाणे असते. जीवनातील आर्थिक परिस्थितीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असावे. उदारमतवादाच्या सुरुवातीच्या पुरस्कर्त्याने आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला होता. म्हणजे तुमच्याकडे जो पैसा आहे, हे तुम्ही जो कमवलेला पैसा आहे, तुम्ही कशा प्रकारचे खर्च करायचं हे काही तुम्हाला सरकार सांगणार आहे का.
आणि जर सरकार सांगत असेल किंवा व्यवस्था सांगत असेल तर तुम्ही सुखी राहताल का? नाही. तुम्ही कमावलेला पैसा तुम्हाला काय घेता आला पाहिजे, तुम्हाला खर्च करता आला पाहिजे. तुम्हाला तशा प्रकारची मुभा असणे म्हणजे कुठला स्वातंत्र्य आहे? आर्थिक स्वातंत्र्य आहे. म्हणजे आता काही प्रमाणात याच्यावर बंधनं आहेत. आता आधुनिक काळामध्ये शासनाने काय केलेलं आहे, तुम्ही जर जास्तीचा पैसा कमवत असाल तर त्याबद्दल तुम्हाला गव्हर्नमेंटला काय द्यावा लागतो? टॅक्स. तुम्हाला कर रूपाने सरकारला पैसा द्यावा लागतो. म्हणजे ह्याला म्हणतात वैधानिक क्षेत्र आर्थिक स्तरावर बंधनं ही लावलेली आहेत. परंतु जो राहिलेला निव्वळ पैसा आहे तुमचा, तो पैसा तुम्ही काय करू शकतात? तुम्ही तुमच्या कुटुंबावर, समाज व्यवस्थेवर तुम्ही तुमच्या मर्जीने काय करू शकतात? खर्च करू शकतात. तर या स्वातंत्र्याला कुठलं स्वातंत्र्य म्हटलेलं आहे? आर्थिक स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे. तर हा अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे, स्वातंत्र्याचा अर्थ, स्वातंत्र्याचे प्रकार, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. हा भाग या ठिकाणी संपतो. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.